कृष्ण. आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणार. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी गंगेत अंघोळ करणारा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो असे भविष्य पुराणातील मध्यम पर्वात सांगितले आहे. या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाने सर्व देवता प्रसन्न होतात. या दिवशी पिंडदानाचेही अत्यंत महत्त्व आहे. एका पौराणिक कथेनुसार या दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती. तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्या पद्धतीने पूजा मांडावी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची साफसफाई व नित्यकर्म करून अंघोळ करावी. एका चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती ठेवा. भगवंताला सुगंधी फुले अत्तर अर्पण करावी. तसेच भगवंताला वाटलेल्या डाळी भगवंताला आंब्याचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि आपली पूजा संपन्न करावी. आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.